इंडिकेटर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुंतागुंतीच्या चार्टला सोपं करणारं एक साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जसा गाडीच्या डॅशबोर्डवरचा इंडिकेटर गाडीची स्थिती सांगतो, तसंच चार्टवरचा इंडिकेटर आपल्याला प्राइसची स्थिती सांगतो. तो आपल्याला फक्त प्राइसची दिशा सुचवतो. निर्णय आपल्याला स्वतः घ्यायचा असतो. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय? आता इंडिकेटर्सच्या जगात सगळ्यात लोकप्रिय नाव म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज. नावाप्रमाणेच हे गेल्या काही ठराविक कॅन्डल्सच्या किमतीची सरासरी म्हणजेच ॲव्हरेज काढतं. समजा तुम्ही 50 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज लावला, तर तो गेल्या 50 दिवसात मार्केट कुठे होतं याची सरासरी लाईन चार्टवर काढतो. थोडक्यात म्हणजे प्रत्येक चार्टवरच्या मागच्या 50 कॅन्डल्सची ॲव्हरेज प्राइस. त्यामुळे काय होतं, चार्टवरचा जो विनाकारण गोंधळ म्हणजे नॉईज असतो तो कमी होतो आणि आपल्याला एक स्पष्ट दिशा दिसते. 2 प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज असतात. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच SMA आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच EMA. सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे समजा आपण मागील 10 दिवसांची सरासरी काढत आहोत. तर SMA 10 ही दिवसांना सारखं महत्त्व देतो. त्यामुळे तो थोडा स्लो असतो. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा स्मार्ट आहे. तो आजकालच्या किमतींना जास्त महत्त्व देतो.